पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशनचे पोलीस आयुक्त व राज्य शासनाकडे मागणी। राज्यात व तसेच सोलापूर जिल्ह्यात सर्व पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावरील हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे। MD 320 न्यूज नेटवर्कचे संपादक सैफन शेख यांच्यावर हल्ला झाला। त्यापूर्वी काही पत्रकारांना मारहाणीच्या प्रकरणांना सामोरे जावे लागले। त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशनचे शहराध्यक्ष विजयकुमार उघडे आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्याकडे सोमवारी एका निवेदनाद्वारे केली आहे। पत्रकार आणि प्रसार माध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक महाराष्ट्र विधानसभेत 7 एप्रिल 2017 रोजी मंजूर करण्यात आले। त्यानुसार आता पत्रकार व प्रसार माध्यमावर हल्ला करणाऱ्यास 3 वर्षाचा कारावास अथवा 50,000 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। सध्या स्थितीला पत्रकारावर होत असलेले हल्ले मारहाणीच्या घटना पाहता पत्रकारांना संरक्षण देणारा हा कायदा अंमलात आणला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। सोलापुरात MD 24 न्यूजचे पत्रकार सैफन शेख, अकोला येथील पत्रकार अजय प्रभे, दैनिक आपतकचे प्रसाद जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धाराम नंदरगी यांच्यासह अनेकांवर गुंड प्रवृत्तीचे अवैध व्यावसायिक हस्ते परहस्ते जीव मारण्याच्या धमक्या देऊन जीवघेणे हल्ले मारहाण करून पत्रकारितेला दहशतखाली घेऊन पाहत आहेत। हे पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे। वर्तमानपत्र काळाचा आरसा म्हणून पाहिला जातो। आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक प्रतिबिंब दर्शवणारे माध्यम विविध रूपात येत आहेत। भले तरी देव XX ची लंगोटी, नाठाळाच्या माती हनू काठी, नाठाळाच्या माती प्रहार करणारी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारितेला हल्ल्यांना सामोरं जावं लागतंय। प्रसंगी जीवाला मुकावं लागलं तर नवल वाटू नये इतकी भयावह स्थिती बनली। हल्ले होत असेल तर पत्रकारिता कशी करायची असा प्रश्न पत्रकारांना भेडसावतोय। सत्याचा आग्रह धरून पत्रकारितेच्या माध्यमातून सत्यासाठी झटणाऱ्या पत्रकारावरील माहिती अधिकार कार्यकर्त्यावरील दिवसेंदिवस होत असलेले वाढते हल्ले, अवैध व्यावसायिकांच्या व्यवसायांना संरक्षण मिळण्यासाठी दखल केले जात असलेले खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। पत्रकारावर हल्ले करून सत्य दडपवणाऱ्या गुंड प्रवृत्तीला कायद्याच्या चौकटीत चाप लावण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची 100% अंमलबजावणी व्हावी। पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावर हल्ले करणाऱ्या समाज विघातक प्रवृत्तीच्या गुंडावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी। पत्रकार व पत्रकारितेचं संरक्षण केलं जावं यासह अन्य मागणीचे निवेदन ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सलाहुद्दीन शेख, सोलापूर शहर अध्यक्ष विजयकुमार उघडे यांच्यासह पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त M राजकुमार यांना दिले। या निवेदनाच्या प्रती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे पोलीस महासंचालक, देशाचे प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आलं आहे। जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।